की मृतक झाले शक्ती जिल्हा सर्व हिंदू संघटनेचे विविध क्षेत्रात काम करणारे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून आज खामगाव शहरामध्ये जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो 26 निष्पाप हिंदूंची या आतंकवाद्यांनी, इस्लामिक आतंकवाद्यांनी जी निर्गुण हत्या केली, या हत्येच्या संदर्भामध्ये आज समस्त खामगाव वासियांनी इथे येऊन आपला हा निषेध व्यक्त केला आणि जम्मू काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आणि देशामध्ये जिथे जिथे कुठे आतंकवादी संघटनेचे मदत करणारे किंवा आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते या देशामध्ये असतील तर अशा लोकांना शोधून त्यांना ताबडतोब भारताच्या बाहेर करावं। या देशामध्ये रोहिंग्या मुस्लिम, बांगलादेशी मुस्लिम जे मोठ्या प्रमाणात वास्तव्य करू लागलेले आहे, यांच्या कागदपत्राची ओळख करून ताबडतोब या भारतातून त्यांना हाकलून लावावं। पाकिस्तान आणि या आतंकवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। ताबडतोब भारत सरकारने, मोदी सरकारने जशाच तसं उत्तर देऊन या 26 निष्पाक हिंदू बांधवांना जे हत्या करण्यात आली त्याची खरी श्रद्धांजली हीच राहील की जशाच तसं उत्तर भारत सरकारने घ्यावं, हीच मागणी सर्व भारतवासियांची आहे। जम्मू काश्मीर पहलगाम येथे आपले काही लोक गेलेले होते। हिंदू धर्मीयांना त्यांना जात विचारून, त्यांचा धर्म विचारून, त्यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। इस्लामिक आतंकवादी याला हे जबाबदार आहेत। अवघ्या 4 लोकांनी 26 लोकांची निर्गुण हत्या केली, ज्यांचा काही गुन्हा नसताना। आपल्या देशामध्ये आपणच सुरक्षित नाहीये, याच्यासाठी आम्ही सर्व संघटना, सर्व हिंदू, सकल हिंदू संघटना, महिला इथे आलेला आहे निवेदन देण्यासाठी। महामहिम राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देण्यासाठी, उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यासाठी इथे आलेला आहोत आणि ज्यांची हत्या झालेली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत। अशा घटना घडू नये याच्यासाठी सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे आणि हे जे आहे जिहादी मानसिकतेचे लोक त्यांना वेळेवरच कठोर बंदोबस्त करून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून याच्यानंतर अशा घटना झाल्या नाही पाहिजे आणि सर्व सुरक्षित राहिले पाहिजे। भारत माता की जय।